नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरती, त्याच्यानंतर आरोग्य विभागामधील भरती असेल किंवा जिल्हा परिषदेमधील भरती असेल किंवा इतर कोणतेही भरती असेल, गट क आणि गट ड ची याच्यासाठी भूगोल विषयावरील जे प्रश्न आहेत काही ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये 20 प्रश्न पाहूया. तर याच्यामध्ये बघा, पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे कोणती नदी भ्रंश दोन्ही मार्गे वाहते. तर भ्रंश दोन्ही मार्गे वाहणारी जी नदी आहे ती कोणत्या, असा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये नर्मदा हे याचं उत्तर असणार आहे. तर त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो, आताच केंद्र सरकारने कोणत्या नदीला राष्ट्रीय दर्जा देण्याची घोषणा केलेली आहे. तर याच्यामध्ये बघा, भारतातून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत ब्रह्मपुत्रा, गंगा, कृष्णा आणि नर्मदा. तर याच्यामध्ये जी गंगा नदी आहे त्या गंगा नदीला राष्ट्रीय दर्जा देण्यात आलेला आहे. तो राष्ट्रीय दर्जा देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रायद्वीपीय भारताची सर्वात मोठी नदी कोणती आहे. तर प्रायद्वीपीय भारताची सर्वात मोठी नदी ही प्रायद्वीपीय म्हणजे भारतीय द्वीपकल्प. तर याच्यामध्ये उत्तर असणार आहे गोदावरी, हे उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो भारतात वाहनाच्या अंतरानुसार सर्वात लांब नदी कोणती. तर भारतामध्ये सर्वात लांब वाहणारी जी नदी आहे ती गंगा नदी आहे, आपल्याला माहीत आहे. तर त्याच्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो, पंजाबच्या निर्मितीला सर्वात महत्त्वाची नदी कोणती. तर पंजाबच्या निर्मितीला सिंधू ही सर्वात महत्त्वाची नदी आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे कोणती नदी पश्चिमेला वाहते आणि अरबी समुद्राला मिळते. तर बघा, याच्यामध्ये गोदावरी पूर्ववाहिनी आहे, त्याच्यानंतर कावेरी पूर्ववाहिनी आहे, कृष्णा पूर्ववाहिनी आहे. तर याच्यामध्ये नर्मदा हे पश्चिम वाहिनी नदी आहे, त्यामुळे याचं उत्तर हे नर्मदा हे येतं. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे कावेरी जल विवाद कोणत्या राज्यामध्ये आहे. तर याच्यामध्ये बघा, कावेरी नदी ही कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यामधून जाते, त्यामुळे साहजिकच कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यामध्ये हा वाद असणार आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे कोणत्या नदीला बृहदगंगा या नावाने ओळखलं जातं. तर याच्यामध्ये दक्षिण भारतातील सगळ्यात मोठी जी नदी आहे ती म्हणजे गोदावरी नदी आहे, त्यामुळे याला बृहदगंगा म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबी असलेला नदी कोणती. तर याच्यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रातील लांबी असलेली नदी ही आपल्याला माहीत आहे गोदावरी आहे, आणि याचं उत्तर हे गोदावरी असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतातील कोणत्या दोन राज्यात भीमा तंटा चालू आहे. तर याच्यामध्ये बघा, भीमा ही जी नदी आहे ती भारतातील महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यामधून वाहते, त्यामुळे साहजिकच या दोन राज्यामध्ये तंटा असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे अमृतसरच्या तहनुसार कोणत्या नदीच्या दोन्ही बाजूस राज्य क्षेत्रामध्ये सीमा निर्धारित केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये अमृतसरच्या तहानुसार सिंधू नदीच्या दोन्ही बाजूला सतलज नदीच्या दोन्ही बाजूला सीमा निर्धारित केलेल्या आहेत. त्याच्यानंतर सिंध विजय श्रेय कोणाला जाते. तर याच्यामध्ये सिंधी विजयचं श्रेय जे आहे तर सर चार्ल्स नेपियर याला जाते. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे मुळा मोठा नद्यांना संयुक्त प्रवाह टिंबटिंबजवळ भीमा नदीला मिळतो. तर याच्यामध्ये बघा, पुणे जिल्ह्यातील रांजणगाव हे जे गाव आहे त्या ठिकाणी मुळा मोठा या नदीचा जो संयुक्त प्रवाह आहे तो या ठिकाणी मिळतो. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो, पृथ्वीच्या पृष्ठभागाचे किती टक्के भूभाग हा भूभागाने व्यापलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे जवळपास 70% भाग हा पाण्यानं व्यापलेला आहे पृथ्वीचा, आणि राहिलेला जो 29.2% भाग हा भूभाग जमिनीने व्यापलेला आहे. त्याच्यानंतरचा 15वा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वनांसाठी कोणती नीती चालवल्या गेलेली आहे. तर याच्यामध्ये राष्ट्रीय वन नीती ही वनांसाठी चालवली गेलेली आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो, राष्ट्रीय वन नीतीचा शुभारंभ कधी झाला. तर याच्यामध्ये 1988 साली राष्ट्रीय वन नीतीचा शुभारंभ झालेला आहे. त्याच्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा विश्वामध्ये कितवा क्रमांक लागतो. तर याच्यामध्ये आपल्याला माहीतच आहे भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7वा क्रमांक लागतो. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे जनसंख्येच्या दृष्टीने भारताचे जगात कितवे स्थान आहे. तर याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, 2011च्या जनसंख्येनुसार जर विचार करायचा झाला तर भारताचे जगामध्ये दुसरे स्थान आहे, परंतु 2021ची किंवा सध्याची जी लोकसंख्या आहे त्याचा विचार करायचा झाला तर भारताचे जगामध्ये पहिले स्थान आहे. तर या प्रश्नामध्ये कोणत्या प्रकारचं कन्फ्युजन करता कामा नये. तर हा प्रश्न आहे तो 2011च्या जनगणनेनुसार विचारलेला असल्यामुळे या ठिकाणी जे उत्तर असणार आहे ते दुसरे हे उत्तर असणार आहे.
त्याच्यानंतर भारताच्या उत्तरेला कोणते देश आहेत, तर आपल्याला जसं की माहीत आहेत भूगोलमध्ये की भारताच्या उत्तरेला असणारे देश आहे ते चीन आहे भारताच्या उत्तरेला, त्याच्यानंतर नेपाळ आहे आणि भूटान असणार आहे. तर त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो भारताच्या पूर्वेला कोणता देश आहे, तर याच्यामध्ये भारताच्या पूर्वेला आपल्याला माहीत आहे की बांगलादेश हा देश भारताच्या पूर्वेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला हा चॅनल सबस्क्राईब करा. आपला हा चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचे प्रश्न त्यांना पाहायला भेटतील आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना मिळतील. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.